नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असे टिटवाळा गणेश मंदिर बघण्यासाठी. हा प्रवास मी माझ्या कुटुंबासोबत करत आहे. हा प्रवास आम्ही अंबरनाथहून बदलापूर, वाहोळी, टिटवाळा या सुंदर मार्गाने करणार आहोत. तर चला सुरू करूया. आणखीन एक गोष्ट, हा प्रवास मी माझ्या नुकतीच नवीन घेतलेल्या ग्रँड आय-10 निऑस या गाडीतून करणार आहे. सध्या आपण बदलापूर नगर परिषद हद्दीतील एरंजाड या गावातून जात आहोत. सध्या तुम्ही जो कन्स्ट्रक्शन बघत आहात तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो बनत आहे आपल्या देशात, त्याचं काम सुरू आहे. हा जो मार्ग आहे हा प्रवासासाठी अतिशय उत्तम आहे. म्हणजे हिरवळ, निसर्ग, गावे हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतात. जर तुम्ही सुद्धा या रस्त्यावरून जर प्रवास करत असाल तर रस्त्यातील काही स्थानिक दुकानांवर थांबायला विसरू नका. जस्ट फॉर लिटिल स्नॅक्स, चहा वगैरेसाठी. आम्ही जेव्हा पण टिटवाळ्याला जाण्यासाठी म्हणजे डिसाईड करतो तेव्हा आम्ही हाच मार्ग निवडतो. म्हणजे अंबरनाथून जर जायचं म्हणलं तर आमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. लाईक फ्रॉम बदलापूर, देन एक आहे जो अंबरनाथमधून जातो, जो म्हणजे तो 3 हात टेकडीच्या इथून जातो, आणि एक आहे जो स्ट्रेट आपल्या त्या कल्याणवरून जावं लागतं. ओके, सो हा जो मी रूट घेतलेला आहे हा जो आहे बदलापूर बारवी डॅमचा जो मुरबाडचा जो रूट आहे त्या रूटवर आपण जेव्हा निघतो, त्या रूटवर जेव्हा आपण जातो तिकडून आपल्याला एक एरंजाड गाव भेटतं. लेफ्ट साईडला आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो एरंजाड गावात, आणि तो रस्ता सरळ सरळ आपल्याला जो कल्याण मुरबाड जो रोड आहे त्या रोडवर नेऊन आपल्याला टच करतो. तिथून आपण मग राईट टर्न घेऊन पुढे जरा असं 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर गेलो की आपल्याला एक लेफ्ट टर्न घेतला की टिटवाळ्याला आपल्याला सरळ जाता येतो. तर असा हा मार्ग आहे. म्हणजे अतिशय सुंदर, आणि म्हणजे या रस्त्याची जी क्वालिटी आहे ती पण अतिशय उत्तम आहे, आणि जे नजारे आपल्याला पाहायला भेटतात त्याची तर एकदम अनोखीच बाब आहे. सध्या आपण बारवी नदीच्या ब्रिजवर आहोत. म्हणजे ही नदी तुम्हाला इथे वर्षभर इथे पाणी दिसतं. आम्ही सॅटर्डे संडेला पण खूप सारे म्हणजे असे स्थानिक जे लोक असतात ते इकडे आंघोळी वगैरेसाठी येतात, आणि खूप हा एक प्रकारचा पिकनिक स्पॉटच आहे जणू. आज आमची डेस्टिनेशन वेगळी असल्यामुळे आम्ही इथे काही थांबत नाही आहे आज, पण नक्कीच या स्पॉटचा सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक या रस्त्यावर तुम्ही बघू असाल, इथे काही मठसुद्धा आहेत, काही निरनिराळे स्टॉप्स आहेत. तुम्ही बघू शकता लोक रस्त्यांवर काही फॅमिलीज जे उतरलेले आहेत ते आय थिंक राईट साईडला इकडे उल्हास नदी आहे, त्या नदीच्या किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी ते तिकडे जात आहे, कदाचित जात असावे. इथे आसपास खूप सारे मठ किंवा नदी किनारी जे मंदिरं असतात किंवा स्पॉट्स असतात त्यांचे असे खूप निरनिराळे लोकेशन्स आहेत, ज्यांचा मी प्रयत्न करेल की एखाद व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सुद्धा त्याचे
मार्ग किंवा तिकडे कसं जाण्याचं किंवा तिकडे काय काय आपल्याला करायला भेटेल, या सगळ्या गोष्टी मी एक दाखवण्याचा प्रयत्न करेल एका व्हिडिओमध्ये. आपण आता वाहोळी या गावापर्यंत पोहोचलेलो आहे. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता, रस्त्यावर खूप असे अतिशय सुंदर सुंदर असे बंगलोज आपल्याला इथे बघायला मिळतात. इकडे सुद्धा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम चालू आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता. आता आपण कल्याण मुरबाड हा जो मार्ग आहे या मार्गावर पोहोचलेला आहे. इथून आपल्याला राईट टर्न घ्यावं लागतं आणि 1.5 किलोमीटर पुढे गेले की आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यावा लागतो, जो की आपल्याला टिटवाळ्या मध्ये पोहोचवतो. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे सुद्धा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम खूप जोरात सुरू आहे. इकडे त्यांचा एक इथे एंट्री एक्झिट पॉईंट बनत आहे. हे एंट्री एक्झिट पॉईंट जे आहे ते रायते गाव म्हणून इकडे जागेचं नाव आहे. या पॉईंटला पण एक एंट्री एक्झिट पॉईंट बनत आहे. म्हणजे आपल्याला जर पुढे चालून आपण म्हणजे बदलापूरहून डायरेक्ट रायते इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने सुद्धा येऊ शकतो, टिटवाळा जर आपल्याला जायचं असेल तर. म्हणजे अजून अतिशय सोपा आणि अजून सुंदर हा प्रवास होणार आहे पुढच्या काही काळात. आम्ही आता टिटवाळा गणेश मंदिर येथे पोहोचलेलो आहोत. हा मंदिराचा आजूबाजूचा बाहेरचा परिसर अतिशय सुंदर असा. लकीली आज आम्हाला मंदिरामध्ये
काही गर्दी नाही भेटलेली, म्हणजे असं कधी होत नाही. नेहमीच आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा आम्हाला खूप अशी गर्दी भेटलेली असते. पण आज सॅटर्डेचा दिवस असल्याकारणाने कदाचित आज गर्दी कमी असावी. तर आमचे दर्शन एकदम त्वरित, एकदम म्हणजे म्हणजे आम्ही गेलो आणि दर्शनाला डायरेक्ट मूर्तीपर्यंत आम्ही डायरेक्ट पोचलो आहेत. वातावरण अतिशय शांततादायक आहे, बघू शकता. आता आम्ही इथेच बाहेर असलेले काही स्वादिष्ट असे भोजनालय आहेत, तिथून आम्ही जेवणाचा आनंद घेतलेला आहे आणि आमच्या परतीच्या मार्गावर निघलो आहे. आणखी एक गोष्ट मित्रांनो, परतीच्या वेळेला आम्ही इकडे एक रायते गावाच्याच जवळ, जसं आपण परत जाण्यासाठी लेफ्ट टर्न घेतो आपल्या बदलापूर वाहुली मार्गाचा, तिकडेच एक अतिशय सुंदर असं वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे. तिथे सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे. तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही पण प्रयत्न करा की या मंदिराला सुद्धा एक भेट द्या. आणि असाच आमचा मग पुढचा प्रवास चालू असताना आम्हाला रस्त्यात एक छोटंसं गाव बाजारसुद्धा, आठवडी बाजार किंवा अ, एक छोटंसं बाजार असं लागलेलं दिसलं, ते पण तुम्ही बघू शकता. जर तुम्ही अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ठाणे या परिसरात राहत असाल तर तुम्ही या मंदिराला एक वन डे ट्रिप, एक भेट अशी देऊ शकता. तर चला मित्रांनो, मी आता हा व्लॉग असाच संपवत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.